नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मधील पॉलिटी, इंडियन पॉलिटी या सेक्शनमध्ये किंवा राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तर सांगण्याकरता मी डॉक्टर हर्षल कुलकर्णी तुमच्यासमोर उभा आहे. आणि आपण आता सी सेटमध्ये 71 पासनं ऑनवर्ड्स म्हणजे जवळपास 15 प्रश्न 85 पर्यंत जी इंडियन पॉलिटी किंवा राज्यशास्त्र या विषयावर तयारी तिचं आपण संभाव्य उत्तर आपण आता बघणार आहोत. तर सर्वात पहिला प्रश्न आहे 71 नंबरचा. खालील योग्य विधाने ओळखा. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेचा विचारांना नकार दिला होता. मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारलेला होता. असा प्रश्न विचारलेला आहे. यातला कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 संविधान सभा निर्माण करण्यात आली होती, करेक्ट आहे. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला होता, हे सुद्धा करेक्ट आहे. मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता, नाही, मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारलेला होता कारण का त्याच्यामध्ये पाकिस्तान निर्मितीबद्दल काही एक बोललं गेलेलं नव्हतं. म्हणजे ते उत्तर आहे अ आणि ब करेक्ट. अ आणि ब करेक्ट असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली आहे? आधुनिक संविधानवाद, मॉडर्न कॉन्स्टिट्यूशनलिझम वॉज स्टार्टेड इन विच कंट्री, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कुठल्या देशात झालेली आहे? अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि भारत. तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंडमध्ये त्या आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात झालेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. पुष्कळच्या वेळेस प्रश्न शेवटच्या टप्प्यामध्ये होते पॉलिटीचे आणि आपण खूप वेळेस या प्रश्न सोडत असताना घाई करत असतो. तर इथे जो प्रश्न विचारायचा थोडीशी घाई झाली आणि पुष्कळशा लोकांचं उत्तर चुकणार आहे. ते कसं ते बघूया आपण. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल. करेक्ट आहे, ऑप्शन करेक्ट आहे. फेरनिवडणुकीस पात्र असेल, एकापेक्षा अधिक वेळा तो राष्ट्रपती होऊ शकणार आहे. क्लिअर? तर ऑप्शन करेक्ट आहे. ब ऑप्शन ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस बघूया काय केलेलं आहे. तर कोणती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. ते राज्यसभेचा नसून तो लोकसभेचा आहे. तुम्ही पॉलिटिकल पुस्तकात बघाल तर तिथे त्यांनी दिलेलं आहे लोकसभेचा सदस्य निवडण्यास पात्र असायला हवा. आणि म्हणून ते ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ करेक्ट असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ करेक्ट असणार आहे. पुढच्या याच्याकडे आपण वळणार. सोपा प्रश्न विचारला होता आणि रिपीट क्वेश्चन होता. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केली आहे? 42वा घटना दुरुस्ती कायदा, 44वा घटना दुरुस्ती कायदा, 73वा घटना दुरुस्ती कायदा आणि 74वा घटना दुरुस्ती कायदा. तर महानगर नियोजन समिती 74वा घटना दुरुस्ती कायदा याच्यानुसार स्थापन करण्यात आलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन झालेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष याच्या अयोग्य जोड्या ओळखायच्या आहेत. योग्य नाही. पुष्कळशा विद्यार्थ्यांनी घाईघाईमध्ये योग्य जोड्या ओळखलेल्या असेल, तिचं उत्तर गोल केलं असेल. तर सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद करेक्ट आहे. म्हणजे अजित तिथे उत्तर असू शकत नाही, म्हणून 2 ऑप्शन ऑटोमॅटिकली कट होत आहेत. सल्लागार समिती वल्लभभाई पटेल, तर हे सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. ॲडवायझरी कमिटी वल्लभभाई पटेल, म्हणून ब ऑप्शन ज्या ठिकाणी तिथे उत्तर असू शकत नाही आहे. आणि म्हणजेच कुठली जोडी अयोग्य आहे? तर केंद्रीय अधिकार समिती JB कृपलानी आणि मूलभूत हक्क उपसमिती जवाहरलाल नेहरू, हे ऑप्शन जे काही आहे ते ऑप्शन इनकरेक्ट आहेत, म्हणजे चुकीचे आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 75चं उत्तर असणार आहे 3. पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया. खालील योग्य विधान निवडा. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करेल त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करेल. करेक्ट आहे.
तुम्ही कुठल्या पॉलिटीच्या पुस्तकात बघाल तर त्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये हा क्रायटेरिया दिलेला आहे. पुढचं, उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सैनिशिलेखी राजीनामा देऊ शकेल. करेक्ट आहे. उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे, राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे देणार. लोकसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरून दूर करता येईल. इथे काय केलेलं आहे, हे उलट केलेलं आहे. लोकसभेचा ठराव असेल आणि राज्यसभेचा बहुमताने पारित केलेला असेल. म्हणजे हा जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन पूर्णपणे चुकवलेला आहे आणि म्हणून इथे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, अ आणि ब. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. इथे सुद्धा अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे आणि पुष्कळशा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की ऑप्शनमध्ये स्पेसिफिकली ऑप्शनकडे न बघता किंवा एकूणच वरीलपैकी सर्व असं उत्तर लिहिण्याची आपली जी काही घाई असते ती घाई इथे केलेली आहे आणि प्रश्नाचं उत्तर चुकवलेलं आहे. प्रश्न वाचतो. अँग्लो इंडियन प्रश्न क्रमांक 77. अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदीबाबत खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. अयोग्य काय आहे तर अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे. बिलकुल नाही, निगडीत नाही. लक्षामध्ये अविधान चुकीचं आहे. मग ब आणि क चं काय तर बघा, अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरता 31 मार्च 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणावर दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर 30 अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या 3 वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील. दर 3 वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत लगत पूर्वच्या 3 वर्षाच्या कालावधील अनुदानापेक्षा ती 10% कमी असू शकतील. तर ब आणि क विधान करेक्ट आहे आणि ते कुठे माहिती आहे, आर्टिकल नंबर 337 मध्ये. आणि म्हणून हे दोघंही विधानं करेक्ट आहे. पण आपण इथे हे लॉजिक लावलं की अनुच्छेद 335 मध्ये असतील आणि पोस्टल लोकांनी वरीलपैकी सर्व एकतर अयोग्य केलेलं आहे, हे तिघही चुकलेले असतील की काय झालं असेल की असं काही नसेल. पण तसं नाही आहे. 334 मध्ये क्लिअरली असं वाक्य दिलेले आहे जे इंग्लिश ट्रान्सलेशन तुम्हाला दिसेल, तुम्ही ते नेटवर्कवर सर्च करू शकतात. म्हणून इथे अयोग्य काय आहे तर ऑप्शन क्रमांक 1, फक्त अ अयोग्य आहे. पुढच्या उत्तराकडे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे. आणि ऑप्शन दिलेत संघ व राज्य व त्याच्या राज्यक्षेत्राशी, मूलभूत अधिकाराविषयी, न्यायाविषयी आणि कर्तव्याविषयी. तर इथे उत्तर कुठल्याही ज्यांनी अभ्यास सुरू केलेला आहे त्या व्यक्तीला माहिती आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त अ. म्हणजे संघ राज्य व त्याच्या राज्यक्षेत्राशी संबंधित भाग 1 कलम 1 ते 4 मध्ये दिलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. भारताच्या राज्यघटनेतील 371 व त्याच्या उप अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य ओळखायची आहेत. मग यामध्ये राज्यांची नाव दिलीत नागालँड, आसाम, मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, झारखंड. तिथे नीट लक्षात घ्या, नागालँड आणि आसाम करता 371 तरतूद केलेली आहे. म्हणजे सब आर्टिकल्स आहेत खाली. मिझोराम नागालँड करता आहेच, म्हणजे 2 ऑप्शन येणार नाही. कोणाकरता तरतूद नाही किंवा विशेष दर्जा राज्य नाहीत असे ओळखायचे ऑप्शन मधनं. मणिपूर, सिक्कीम करता सुद्धा केली, मणिपूर करता सुद्धा केली, म्हणून ऑप्शन येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा आणि झारखंड जे काही आहे तर त्रिपुरा आणि झारखंड हे विशेष राज्य दर्जा नसलेले राज्य आहेत 371 नुसार. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत आणि तो पॉलिटीच्या पुस्तकात, कुठल्या पॉलिटीच्या पुस्तकात दिलेला आहे, लोक अदालती संदर्भातला आहे. स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरवण्यात आला होता. आणि ऑप्शन होते महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि पंजाब. आणि त्याचं उत्तर आहे गुजरात. ऑप्शन क्रमांक 2 गुजरात असं त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी समित्या दिलेल्या आहेत. अ सभागृह समिती, ब मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती, नागरिकत्वाबाबत तद्दर्श समिती आणि सर्वोच्च न्यायालयासंदर्भात तद्दर्श समिती असे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. आणि कुठल्या समितीचे ते अध्यक्ष होते, पट्टाभी सीतारामय्या. तर याचं उत्तर आहे
हाऊस कमिटी आणि कमिटी ऑन चीफ कमिशनर प्रोव्हिन्स, म्हणजे अ आणि ब असं याचं उत्तर आहे. क आणि ड उत्तर येणार नाही, म्हणून बाकीचे 3 ऑप्शन कट होणार आहे. फक्त अ आणि ब, म्हणजे सभागृह समिती आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांतावास समिती याचे अध्यक्ष बी पट्टाभी सीतारामय्या होते. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आणि तिथे वर्ष विचारलेलं आहे. भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स NCPCR ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आणि ऑप्शन दिले होते 2001, 2005, 2007 आणि 2010. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2007. ऑप्शन क्रमांक 3 2007 असं त्याचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स पोक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 2009, 2012, 2015, 2018. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2012 साली पोक्सो कायदा लागू करण्यात आलेला आहे. परत तिसरा प्रश्न परत वर्षाबद्दल विचारलेला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? तर राष्ट्रीय महिला आयोगाबद्दल राज्यसेवा पूर्व परीक्षेला 3 ते 4 वेळा प्रश्न आलेला आहे. मागच्या वेळेस अध्यक्ष विचारलेले होते, पहिले अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय महिला आयोगाचे. आता यावर्षी स्थापना वर्षी विचारलेले आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? तर ती 1992ला झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 1992. पुढच्या याच्याकडे जाऊया. हा पण प्रश्न थोडासा सोपा होता आणि त्याच्यावर तुम्ही उत्तराकडे जाऊ शकणार होता. खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केलेली आहेत? अशी कुठली कार्य की जी 24 जानेवारी 1950 या दिवशी करण्यात आलेली होती? तर 24 जानेवारीशी संबंधित 2 प्रश्न या परीक्षेमध्ये आहेत. एक करंटशी निगडीत, ते पुढे आल्यानंतर मी सांगेलच. राष्ट्रध्वजाचा स्वीकार हे जरी माहीत असतं तर उत्तर सॉल्व होऊ शकलं असतं. तर राष्ट्रध्वजाचा स्वीकार आपण जवळपास 22 जुलै 1947ला केलेला आहे आणि म्हणून अ ऑप्शन ऑटोमॅटिकली कट होणार आहे. अ जिथे तिथे उत्तर असू शकत नाही आणि म्हणून 4 नंबरचं उत्तर आहे राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगानाचा स्वीकार, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर असणार आहे. इथे आपण जवळपास पॉलिटी या प्रश्नांची जी काही उत्तर होतं पॉलिटीमधली ती प्रश्नांची उत्तर आपण इथे बघितलेली आहेत आणि ती नक्कीच तुम्हाला दिशादर्शक ठरतील अशी मला आशा आहे. धन्यवाद.